आणि मोरवा भाटीचं मैदान याकरता लौकिक आहे. आणि स्टार्ट ऑफ द मॅच पंचांचा इशारा. आता फर्स्ट बॉल ऑफ द मॅच जश पाटील घेऊन येत आहेत. मोरवा राई मुर्दा प्रीमियर लीग 2025चा पहिला. इथे मात्र जर पाहिला पहिला चेंडू अत्री इथे मात्र दुसरा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला आहे. हितेशचा पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी होता, टेम्प करायचा प्रयत्न होता आणि या घडीला मात्र इनलाईन चेंडू हाताळला. चेंडू पिच झाल्यानंतर अतिशय वेगानं आतमध्ये मात्र वळाला आहे आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला हितेशचा. आणि मात्र इथे जर आघात जर पाहिला या MMRPLचा, इथे मात्र अतिशय दिमाखात केला आहे तो म्हणजे जश पाटीलनं त्रिफळा उद्ध्वस्त करून हितेशचा. नुबाटर मैदानाच्या आत सुधीर, नक्की सुधीर म्हटल्यावर नेकच नाव आठवतं, डिकरा म्हटल्यावर सगळेजण ओळखतील. आणि तोच मात्र मैदानाच्या आत आता मात्र बॅटर नंबर 3च्या भूमिकेत जबाबदारी आहे. सुरुवात चांगली व्हायला पाहिजे होती, ती मात्र सुरुवात यागडीला आपण जर पाहिली वेताळ फायर फायटर्स करता अतिशय योग्य रीतीने राहिले. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर जश पाटील. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी अतिशय चांगल्या रीतीनं असेच केलंय. कुठलाही फुटवर्कचा तिथे मात्र वापर योग्य रीतीने केला नाही आहे सुधीरनं. आणि मात्र कुठलाही भूमिकेत चेंडू आणि फळीचा संपर्क होत नसताना निर्धाव चेंडू अतिशय योग्य रीतीने इथे मात्र षटक हाताळलं जात आहे. पहिले षटक हाताळताना इथे मात्र आपले इम्पॅक्ट जश पाटीलनं. आता मात्र चेंडू स्लॉटमध्ये होता, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, महेश कुठली करणार नाही, चुटली चूक आणि मात्र दुसरा विकेटचं पतन. मात्र मिठी मारले ती म्हणजेच जश पाटील सर्वांनी, कारण की ज्या प्रकारे मैदानाच्या आत गोलंदाजी ही सुरू आहे यश पाटीलच्या माध्यमातून. दोन फलंदाज तंबूत परतले. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला, अजूनपर्यंत खातं उघडलं नाही आहे संघाचं आणि कुठल्याही खेळाडूचं. ही मात्र शोकांतिका आहे एकंदरीत मानव 11 करिता. आणि या शोकांतिका स्थितीत न्यू बॅटर मैदानाच्या आत एक आशा म्हणून प्रज्वलित करण्याकरता दीपक झाला प्रमोट केलं जाते फलंदाजी क्रमांक 4 वर. आता मात्र जबाबदारी येऊन पडले आणि दीपक झाकडे तो अनुभव आहे, तो एक्सपिरियन्स आहे, तो मात्र आता मैदानाच्या आत दर्शवावा लागेल. एका बाजूला जर पाहिलं भौमिक पाटील नॉन स्ट्राईक एंडवर अजूनपर्यंत मैदानात अवेलेबल आहेत. थोडासा रनअपमध्ये चूक होतंय आणि लगेच बॅक टू दी रनअप जश पाटील. आता जर का पाहिलं बॅकफुटला जाऊन पंच केला हलका हातानं. चेंडू जर का पाहिलं शॉट मिड ऑफला ट्रॅपल होतोय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन कलेक्ट करतायत. पहिल्या धावाचं इथं मात्र श्री गणेशा होतोय आणि तो श्री गणेशा केला, एखादी स्वतःला ऑफ द मार्क केलाय ते म्हणजेच दीपक झानं. तब्बल 5 चेंडूची अवधी लागलाय एक खातं उघडायला.
आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये इनटू द फेन. दॅट्स अ ह्यूज हिट. MMRPL चा हा पहिला षटकार आणि याचप्रमाणे पंचांचा इशारा फ्रंट फूट नो म्हणजेच बोनसवर बोनस मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. थँक्यू. इथे मात्र फ्री हिटची संधी. पहिल्या चेंडूला मात्र इथे फ्री हिटची संधी आले पुन्हा एकदा. इथे मात्र जी मागच्या चेंडूवर चूक केली होती ती मात्र दुरुस्त केलंय. आणि आता मात्र मला कदाचित विचार करावा लागतोय कारण की सलग जर पाहिलं तर आउटसाईड द ऑफ स्टंप बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू हाताळले होते. तर हा चेंडू मात्र बॉडी लाईनवर का होता, विकेटच्या क्रीजमध्ये का होता, हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. पण तसं मात्र जर पाहिलं वेळ निघून गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करताना मानव 11 जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि मात्र पहिल्या चेंडूला सामोरे जाताना तो आत्मविश्वास मात्र झळकला गेलाय. चेंडूला मात्र लॉफ्ट केलं लॉंग ऑनच्या दिशेनं ह्यूज हिट करता भौमिकच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन हितेश म्हात्रे. आता जर का पाहिलं तर पेसमध्ये चेंज केलं गेलं होतं. अपेक्षित होतं की चेंडू वेगाने येईल पण मात्र चेंडू जर का पाहिलं तितका वेगाने आला नाही. स्ट्रोक मात्र अगोदर कंप्लीट केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा मिसलाईन स्ट्रोक आहे. चेंडू लॉफ्ट केलाय मिड ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेश वेगाने येत आहेत फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावानं स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मानव 11 प्रथमतः फलंदाजी करताना मैदानाच्या षटक क्रमांक 2 मैदानाच्या सुरू आहे हितेश म्हात्रेच्या रूपानं. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा ऑनसाईडला वेगानं फटका खेळायचा प्रयत्न होता पण इथे जर का पाहिलं पंचांना बोट वरती केलंय हवेत. कॅच कॅरी झालाय किंवा नाही हे मात्र जस्ट वेट. कारण की पुन्हा एकदा पाहावं लागतंय कारण की पंचांनी तिकडे लक्ष दिलंय आणि त्याकरता थोडासा डाऊटफुल वाटतंय. खूप क्लोज कॉल आहे आणि आमचं कॅमेरा अँगल अतिशय योग्य रीतीनं टिपलं गेलंय स्पोर्ट्स फॅमिलीच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण एक चांगला लाईव्ह सपोर्ट पाहणार आहोत.
बॉल आहे, कॅमेरा अँगल अतिशय योग्य रीतीने टिपला गेलाय. आणि चेंडू शेवटच्या क्षणी कॅरी झाला नाही असं मात्र पंच अजित सरांनी दर्शवलाय. याचा अर्थ मात्र नॉट आउटचा इशारा. बघा अतिशय चांगला कॅमेरा वर्क आणि खूप सारं कौतुक स्पोर्ट्स फॅमिली आपलं आणि आमचे कॅमेरामॅन. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळालंय आणि एकंदरीत जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्पोर्ट्स फॅमिली करता. ज्या प्रकारे त्यांनी अतिशय योग्यरीतीने हे क्षणचित्र टिपलंय. कारण की खूप क्लोज कॉल होता आणि त्याकरता आम्हाला ऑन फील्डवरनं पंचांना इथे मात्र कॅमेरा अँगलकडे वळवावं लागलंय, म्हणजे टी व्ही स्क्रीनवर मात्र आणावं लागलंय आणि पंचांनी मात्र थोडासा वेळ घेतला आणि मात्र लगेच दर्शवलं की चेंडू हा कॅरी झाला नाही आहे आणि इट्स नॉट आउट. जीवनदान प्राप्त झालं आहे आणि या जीवनदानाचा फायदा कशा रीतीने घेतला जाईल भौमिकच्या माध्यमातून हे मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की अगोदरच जर पाहिलं तर थोड्याशा कमकुवत स्थिती आहे तो म्हणजे मानव 11 आणि या कमकुवत स्थितीत भौमिकसारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आत असणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की जोपर्यंत भौमिक मैदानात असेल तोपर्यंत मात्र स्कोअर कार्ड हा मात्र मोमेंटमच्या दिशेनं वळत राहील यात शंका नाही आहे. तरी मात्र पुन्हा एकदा सज्ज होता हितेश म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची एज लागले पण मात्र चेंडू पुन्हा एकदा कॅरी होत नाहीये. कुठेतरी मात्र नशिबाची शिदोरी कुठेतरी यासोबत घेऊन आलेत की काय. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा स्विंग एंड मिस. अतिशय योग्य चेंडू आणि चेंडूची दिशा जर का पाहिली पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा आणि ज्यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा केला जातोय पण कुठेतरी मात्र प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे फलंदाजांना चेंडूच्या रेषेतून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा जर पाहिलं स्विंग एंड मिस बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळले 4 चेंडू निर्धाव हाताळले जातात आणि निर्धाव चेंडू षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मानव 11 जाऊन पोहोचतोय 2 गडीच्या मोबदल्यात 9 धावा. याच्याच अर्थ असा की हितेशने मात्र निव्वळ हे षटक 1 रनचा हाताळलाय. खूप सारं कौतुक. वेल बॉल हितेश म्हात्रे आणि एक्सपिरियन्स काय असतो मग ते टेनिस क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या हे मात्र दाखवून दिले हितेश म्हात्रेनं. वेल बोल्ड. षटक क्रमांक 3 जश पाटील. आता मात्र व्हॉट अ बॉल. अफलातून चेंडू. कुठलंही प्रतिउत्तर नव्हतं. पूर्णपणे उभं केलं होतं क्रीजवर बॅट चॉप करण्यात आली पण मात्र पुन्हा एकदा कुठला समन्वय होत नाहीये. अतिशय योग्य चेंडू हाताळला जातोय. आता जर का पाहिलं लोअर फुट असं कन्वर्ट केलाय ऑन साईडला टर्न केलाय चेंडू डीपवरून क्षेत्ररक्षक येता येतं पण मात्र जर पाहिलं शॉर्ट मिड विकेटला नितेश आहे तिथे कलेक्शन करता येतं तर मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावाला स्कोर कार्ड मात्र आता दुहेरी आकडे जाऊन पोहोचते म्हणजे 10 या आकड्यावर.
2.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. स्कोर कार्ड झालाय तो म्हणजेच 10. आता जर का पाहिलं शॉट ऑफ पुल चेंडू पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क फ्लॅट 6. थँक्यू. आणि पंढरपूर का नसू असू द्या, कारण की आषाढी एकादशी लवकरच येणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं पंढरीची वारी सुद्धा निघालेली आहे आणि जगन्नाथ यात्रा आपण जर का पाहिली ती सुद्धा सुरू आहे. आता जर का पाहिलं तर बॉडी लाईनचा हा चेंडू याला जर पाहिलं तर अतिशय योग्य रीतीने चेंडू हाताळला गेलाय. बॉडी लाईनला हिट केलं जात आहे, कारण की मागचा चेंडू जर पाहिला तर पिच झाल्यानंतर बॉडी लाईनच्या थोडा दूर होता आणि त्याला मात्र बॅटवर योग्य रीतीने घेतलं. पण आता जर का पाहिलं चेंडूची पिचिंग जर पाहिली तर नक्कीच थोडासा आजच्या दिशेने होती आणि त्या आजच्या दिशेने असल्या कारणानं थोडासा चेंडू स्विंग झाला आणि बॉडी लाईनला मात्र ब्रश केलाय. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी अतिशय योग्य रीतीने चेंडू मात्र हाताळला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. जश पाटीलच्या माध्यमातून चांगला कमबॅक त्या षटकारानंतर मात्र केला गेलाय. लास्ट बॉल फॉर दी ओव्हर. धावफलक जर पाहिला तर 16 धावा. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू आहे. चेंडूला मात्र ऑन साईडच्या दिशेनं खेळून काढलंय. 1 धाव आणि 1 धावेने मात्र जर पाहिलं 3ऱ्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना मानव 11 जाऊन पोचतोय. 2 गडीच्या मोबदल्यात 17 धावा. म्हणजे सरासरी जर पाहिली तर जवळपास 5.5च्या सरासरीनं ही मात्र धावसंख्येचा पाठलाग केलाय. तो म्हणजेच मानव 11. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकात जर का पाहिलं कमीत 25 ते 30 धावा येणं महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की रबर बॉल क्रिकेट म्हटल्यावर तुम्हाला चांगली धावसंख्या ही मात्र स्कोर कार्डवर असणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि ते जर का पाहिलं तर आपण पब्लिक पोल वोटिंग सुरू केले की हा सामना कोण जिंकणार, मानव 11 की वेताळ फायर फायटर्स. नक्कीच आपलं वोट स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कंप्लीट करायचं आहे. आता जर का पाहिलं पंचांचा इशारा नोचा चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. थँक्यू डीजे. फ्रीची संधी पुन्हा एकदा भौमिक करता. मागच्या वेळी झाली होती चूक, या वेळेला मात्र कशा रीतीने अप्रोच केला जाईल. आता जर का पाहिलं तर चॅलेंज दुसरा आहे. या अगोदर चॅलेंज होतं जश पाटीलचं, आता मात्र चॅलेंज जर पाहिलं महेश तारवीचं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सुरेख चेंडू अफलातून चेंडू ब्लॉक कॉल चेंडूचा मारा केलाय. हलकादने चेंडू खेळून काढलाय. चेंडू सफल झालाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि योग्य रीतीनं या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्यानं 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांना स्कोर कार्ड मात्र वलय घेत आहे, जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 26 या आकड्यावर. हे षटक महत्वपूर्ण होतं. या षटकाची सुरुवात मात्र मानव 11 अतिशय योग्य रीतीने केलंय. आता जर का पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंप वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवंतर धाव प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा जर का पाहिलं आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा सातत्याने केला जातोय. आता जर का पाहिलं सुरेख चेंडू अफलातून चेंडू. या चेंडूच्या शोधात होते महेश तारवी.
आणि आता मात्र तो टप्पा ती लाईन अँड लेन्थ सापडली. आता जर का पाहिलं तर पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेनं धावफलक वधारतंय जाऊन पोचते म्हणजेच 28 या आकड्यावर. आता जर का पाहिलं तर एज लागते बिहाइंड विकेट. नो स्टॉप लॉंग रिझनला मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 धाव. आता जर का पाहिलं दीपक झाना उडवलाय काय फेकलाय काय चेंडू चाललाय सीमारेषा पार 6. थँक्यू डीजे. या षटकाराचा साईन स्कोर कार्ड मात्र जाऊन पोचतोय ते म्हणजेच 35 या आकड्यावर. आणि महेश इथे मात्र मागडा ठरलाय. 4 चेंडू हाताळताना मात्र 18 धावा खर्च केल्यात आणि ते दीपक झाना मात्र रडारवर घेतले. फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय. चेंडूला टर्न केलाय ऑनसाइडच्या दिशेनं. मोठा फटका खेळायचा होता पण मात्र योग्य रीतीनं हा चेंडू बॅटला लागत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावानं धावफलक वधारतही जाऊन पोचते म्हणजेच 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील अर्थातच या 4थ्या षटकातील कशा रीतीनं मात्र अप्रोच केला जाईल भौमिकच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं तर पुल केलाय. चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग सीमारेषा पार येईल. MMRPL षटकार. स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 4-2-42. मागच्या षटकात जर पाहिलं महेशच्या तब्बल 25 धावा आलेत आणि ज्या षटकाच्या तलाशात होते हे 2 बॅटर ते षटक मात्र महेशच्या रूपानं आलंय. कारण की अगोदरच मी उल्लेख केला होता एका बाजूला दीपक झाकडे एक्सपिरियन्स आहे त्याचप्रमाणे भौमिककडे तो एक्सपिरियन्स आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जर मैदानात उभे राहिले तर नक्कीच आपल्या टोटल स्कोअर कार्डवर चांगली पाहायला मिळेल. आणि त्या शोधात असताना मात्र अतिशय चांगला खेळ अतिशय चांगली पार्टनरशिप इथे मात्र या 2 प्लेयर्स दरम्यान पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज दीपेश इथे मात्र चेंडूला खेचलाय. दॅट्स अ ह्यूज मॅग्निफिसंट हिट. 6. थँक्यू. अतिशय चेंडू जरा काही पुढ्यात सापडला होता. पुढ्यात आला की आता मात्र त्याचा कार्यक्रम करतो हे मात्र दाखवून दिले दीपक झाना. स्कोर कार्ड या षटकारांना जाऊन पोहोचतंय 48-48. 48 धावा. मागच्या षटकात जर पाहिलं अशाच रीतीनं पहिल्या चेंडू षटकाराला होता आणि अशाच रीतीनं या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडू षटकाराला. आता जर का पाहिलं लाईन अँड लेन्थ मात्र दुरुस्त केलंय. दी चूक मागच्या चेंडूवर केली होती ती मात्र दुरुस्त केलंय दीपेशनं. कारण की चेंडू बॉडी लाईनवर आणि ओव्हरपिच हाताळणं म्हणजेच गोलंदाजाची कत्तल ही मात्र निश्चित आहे. आणि ती मात्र जी चूक केली होती पहिल्या चेंडूवर ती मात्र दुरुस्त केल्या दीपेशनं. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी अतिशय योग्य रीतीनं चेंडू हाताळलाय.
कारण की आता मात्र कळालंय ते म्हणजे दीपेशला की अशा रीतीनं चेंडू हाताळणं महत्त्वपूर्ण आहे जर आपला बचाव करायचा असेल तर. जय मल्हार आणि परी 11 दोन्ही कर्णधार नाणवीचा कोलसाठी यायचंय. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं योग्य रीतीनं बॅटवर येत नाहीये. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. जय मल्हार आणि परी 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणवीच्या कोलसाठी या प्लीज. जय मल्हार, उमेश वाघ आणि परी 11 यश घरत. स्कोर कार्ड जर पाहिला तर 49 धावा. आता जर का पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती पण मात्र चेंडू जर पाहिला तर डाऊन द लेग साइड असं मात्र पंच दर्शवतायत आणि मात्र वाईटचा इशारा आणि अवांतर धावांना 50 कम्स अप फॉर दी मानव 11 आणि एकंदरीत 50 धावेची भागीदारी अभेदी भागीदारी मात्र या दोन बॅटर्स दरम्यान. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आहे. भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज फ्लॅट हिट 6. आता जर का पाहिलं आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांमार्फत. यावंतर धावानं धावफलक पुन्हा एकदा वधारत जाऊन पोसे 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड. एक चांगल्या स्कोरच्या दिशेनं मात्र वळताना मानव 11. आता जर का पाहिलं तर चेंडू मात्र बॉडी लाईनला ब्रश केला जातोय. लाऊड अपील केली जाते पण मात्र पायचीत आपण जर का पाहिलं LBW हे मात्र नदारद असणार आहे या स्पर्धेकरिता आणि या लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवर ऍड आणि एका धावानं आउट झाला. थँक्यू. जय मल्हार आणि परी 11 उमेश वाघ यश घरत आपण नाणेफीचा कोलसाठी यायचं आहे त्वरित आणि आपल्या टीमच्या टी शर्ट सुद्धा घेऊन जायचे आहेत. जय मल्हार ओनर संघमालक राहुलजी पाटील आपल्या सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. लोक नाही चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली महेश कुडलीकर. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये इनटू द. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा ऑनसाइडला वेगान एक चेंडूचा खेळ संपन्न झालाय. स्कोर कार्ड झालाय तो म्हणजेच 10. आता जर का पाहिलं शॉट ऑफ पुल चेंडू पॉवरफुल जगन्नाथ यात्रा आपण जर का पाहिली ती सुद्धा सुरू आहे. आता जर का पाहिलं तर वेताळ फायर फायटर्स नक्कीच आपलं वोट स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कंप्लीट करायचं आहे. आता जर का पाहिलं पंचांचा इशारा नोचा चेंडू स्टंप
आता जर का पाहिलं दीपक झाना उडवलाय काय फेकला जाईल भौमिकच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं तर पुल केलाय, चेंडू निघून जाईल. इथे मात्र या दोन प्लेयर्स दरम्यान पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज दीपेश इथे मात्र चेंडूला खेचलाय. दॅट्स अ ह्यूज मॅग्निफिसंट व्ह्यू. आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये आहे, भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज फ्लॅट हिट. 6 जाऊन पोसे 57 या आकड्यावर 57 रन्स ऑन बोर्ड. एक चांगल्या स्कोरच्या दिशेनं मात्र वळताना मानव 11. आता जर का पाहिलं तर चेंडू मात्र बॉडी लाईनला ब्रश केला जातोय, लाऊड अपील केली जाते, पण मात्र पायचीत आपण जर पाहिलं विताल फायर फायटर्स बनाम मानव 11. विताल फायर फायटर्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी करताना प्रथमतः मानव 11 संघानं 57 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर गोळा केल्या आणि 58 धावेचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय. ते म्हणजेच वेताळ फायर फायटर्स करिता एका बाजूला जर पाहिलं श्रीमान पंकजी मिटना यांचा हा संघ मानव 11 आणि एका बाजूला जर पाहिलं श्रीमान सदा पाटील सर फायर ऑफिसर यांचा हा वेताल फायर फायटर्स हा संघ. सुरुवात मात्र इथे जर का पाहिली कोलकिना करणार आहोत उमेश वाघ आणि यश घरत. विनंती आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे पण त्वरित. सन्मान्य श्री हरेश्वरजी राऊत साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल कोड घेणार आहोत. या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिक क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष. नेहमीच आवर्जून या स्पर्धा मैदानात जर स्पर्धा असेल तर सन्मान्य श्री हरेश्वरजी राऊत हे मात्र प्रामुख्याने नेहमीच असतातच मैदानाच्या आत आणि त्यांचं सहकार्य सुद्धा या स्पर्धेकरता लाभलेलं असतं. उमेश वाघ आणि यश खरत एका बाजूला जय मल्हार आणि दुसऱ्या बाजूला परी 11 या दोन संघादरम्यान आपण जर पाहिलं क्रिकेटचा हा द्वंद्व आजच्या दिवसात दुसरा सामना रंगणार आहे. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. हरीश्वरजी राऊत साहेब जय मल्हार आणि परी 11. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच परी 11 आणि लगेच निर्णय कळवायचा आहे प्लीज. यापुढील सामना असणार आहे जय मल्हार आणि परी 11 या दोन संघादरम्यान. 58 धावेचा पाठलाग करायचा आहे विताल फायर फायटर्स. गोलंदाजी करताना सुरुवातीला फायर नक्कीच पाहायला मिळाली होती पण मात्र उत्तरार्धात जर पाहिलं 4थ्या आणि 5व्या षटकात त्यामधलं प्रामुख्याने 4थं षटक थोडंसं मागणं राहिलं. तब्बल 25 धावा आल्या आणि त्यानंतर 5व्या षटकात 15 धावा आला आणि तिथून मात्र धावफलक फुलला गेला आणि 57 धावा स्कोर कार्ड पाहायला मिळाल्या आणि 58 धावाचं आव्हान इथे मात्र सेट केलं गेलं. आता मात्र 58 धाव्याचा पाठलाग करण्याकरता ही जोडी मैदानाच्या आत वेताल फायर फायटर्स करिता एका बाजूला स्वतः कर्णधार जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला पर्सन कूल हितेश म्हात्रे.
पर 11 संघानं मात्र नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंचांचा इशारा होतोय स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. विशाल माची गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं पहिला चेंडू. आता मात्र जर पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी जी रणनीती वेताल फायर फायटर्सनं आखली होती त्याच रणनीतीनं इथे मात्र विशाल माची दिसत आहेत. आउटसाईड द ऑफ पहिला चेंडू चेस करायचा प्रयत्न होता पण मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू. वेल बोल्ड विशाल माची. अतिशय युवा अवस्थेत मात्र ज्या रीतीनं एक नाव लौकिक केलंय या मुलानं विशाल माची. याला जर पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शेट केलंय ते मात्र धोका होता. फटका चेस केला होता पण मात्र या जाळ्यात मात्र विणवलं गेलंय ते म्हणजे जश पाटीलला चांगला झेल कन्वर्ट झालाय लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिला धक्का पहिला हादरा वेताळ फायर फायटर्सला. इथे मात्र एक गोष्ट कॉमन पाहायला मिळाले की पहिल्या विकेटचं पतन जेव्हा मानव इलेव्हनचं झालं होतं तेव्हा धावसंख्येला सुरुवात नव्हती झाली आणि सेकंड बॉलला विकेट पडली होती ती सुद्धा. आणि ते मात्र जर पाहिलं तर त्याच प्रकारची परिस्थिती वेताल फायर फायटर्स करता दुसऱ्या चेंडूवर कुठलीही धावसंख्या नसताना पहिला मोहरा बाद झाला आहे तो म्हणजे जश पाटीलच्या रूपानं. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत बॅटर क्रमांक 3 ग्रीष्म पाटील येत आहेत. 16 वर्षाचा हा मात्र युवा खेळाडू मैदानाच्या आत. ते जर का पाहिलं सुरेख चेंडू पण तितक्याच सुरेख पद्धतीनं चेंडूला मात्र अतिशय योग्य रीतीने खेळून काढलंय आणि मात्र स्वतःला ऑफ द मार्क केलंय आणि संघाचं खातं उघडलंय या 1 धावसंख्येनं. 58 धावेचा पाठलाग करताना जी सुरुवातीची गरज होती ती महत्त्वाची विकेट होती जश पाटीलची ती मात्र मिळून गेली. ती म्हणजेच फ्रंटलाईन गोलंदाज विशाल माचीनं ज्याकरता स्वतःला त्यांनी प्रमोट केलं होतं. जी जबाबदारी होती ज्या जबाबदारीची जाण होती ती मात्र जबाबदारी अतिशय योग्य रीतीनं पेलली गेली ती म्हणजेच विशाल माचीच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा चेंडू स्लॉटमध्ये होता अतिशय योग्य रीतीनं मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. तिथे जर का पाहिलं शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक हितेश आहेत कलेक्शन करून फेकी करतायत तर मात्र एक धावनं धावफलक पुढे सरसावतोय जाऊन पोचते 2 या आकड्यावर. आता मात्र भागीदारी ज्या प्रकारे जमली होती दीपक झा आणि भौमिक पाटीलच्या दरम्यान तशाच रीतीची भागीदारी जर 58 धावेचा पाठलाग यशस्वीरित्या करता असेल ती मात्र करावी लागली या 2 बॅटर्सला. एका बाजूला जर पाहिलं तर युवा जोश आणि दुसऱ्या बाजूला हितेशच्या रूपानं एक एक्सपिरियन्स मैदानाच्या आत आहे. इथे जर का पाहिलं पंचांचा इशारा नोचा येतोय तद्वारे जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजे अर्थातच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते मात्र जर का पाहिलं चेंडू आमच्या कॅमेरामॅनला सापडलाय पण मात्र क्षेत्ररक्षकाला नाही सापडला अजूनपर्यंत. याचा अर्थ धावा पळून पूर्ण काढल्यात त्या म्हणजे 4 आणि लिमिट आहे मॅक्सिमम 4. इथे मात्र कुठेतरी नशिबाची साथ लाभले ती म्हणजेच वेताल फायर फायटर्सला. 9+4 अर्थातच 5 धावा. बघा काय गंमत झाली आमच्या कॅमेरामॅनला तिकडे मात्र चेंडू सापडलाय पण मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षकाला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू सापडत नाहीये. आणि अशी करामत अशी कमाल धमाल ही मात्र या मैदानाच्या आत पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. त्याकरता पाहत राहा स्पर्धा मुर्दा मोरवा राई प्रीमियर लीग 2025चा हा रणसंग्राम सीझन 2 पावर्ड बाय विवेकजी म्हात्रे.
अतिशय कौतुक करावं लागेल स्पोर्ट्स फॅमिलीचं. एकंदरीत ज्या प्रकारे लाईव्ह प्रक्षेपण राहिलंय, एक मुवमेंट इथे मात्र कॅप्चर केले गेले. आता जर का पाहिलं, चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि मात्र चेस केलं गेलंय. पण मात्र शेवटच्या क्षणी हा मात्र चेंडू हा जातून निसटला गेलाय. तो तर मात्र धावा पळून पूर्ण केल्या, त्या म्हणजेच दोन धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू इथे मात्र मार्गस्थ विशाल माची 58 धावेचा पाठलाग करताना इथे मात्र नशिबाची साथ लाभली, त्याकरताच मात्र हे स्कोर कार्ड तरी 9च्या घरात जावायला मिळतंय. इथे मात्र या शेवटच्या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावानं षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 एक्के दिसत आहेत. 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. फलंदाजी करताना विथल फायर फायटर्स. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत या मोरवा मुर्दाराई प्रीमियर लीग 2025 मध्ये. यशमाची नवीन गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे मात्र चेस्काचा प्रयत्न होता, एज लागते आणि ते मात्र स्वतः आपली क्रीज सोडत आहेत. ते म्हणजे हितेश मात्रे. चांगलं स्पोर्टमॅन स्पिरिट. विकेट नंबर 2 डाऊन. मोठा धक्का, मोठा हादरा आणि सेलिब्रेशनचा मौका मानव 11 करिता. वेलकम डीजे. आणखी एक महत्त्वाचा खेळाडू अनुभव आहे वेदांकडे. आता मात्र त्या अनुभवाची नितांत गरज आहे. एका बाजूला जर पाहिलं तर ग्रीश माडेला आहेत युवा जोश आणि दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाचा खेळाडू वेदांत पाटील. ही जोडी मैदानाच्या आत आणि मात्र कशा रीतीने आता मात्र वाटचाल केली जाईल, कशा रीतीने गायडन्स केलं जाईल वेदांच्या मार्फत ग्रीष्म पाटीलला, हे मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण ग्रीश पाटीलकडे सुद्धा क्षमता आहे, ज्याकरता त्याला प्रमोट केलंय मैदानाच्या आत. आता जर का पाहिलं तर चेंज ऑफ पेस. शेवटच्या क्षणी मात्र फिंगर रोल केले चेंडूवर. एक्सपेक्टेशन पेक्षा जर पाहिलं इथे तर थोडासा चेंडू कमी वेगानं येतोय आणि त्यामध्ये मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. अतिशय योग्य रीतीनं पेसचा वापर, अतिशय योग्य रीतीने लाईन अँड लेनचा वापर, अतिशय योग्य रीतीने आपल्या हाईटचा वापर. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा स्लोअर 1चा हा चेंडू. स्ट्रोक मात्र जर का पाहिलं अगोदरच कंप्लीट केला जातोय. चेंडू मात्र उशिराने येतोय. कुठलंही समन्वय होत नाहीये चेंडू आणि फळीचं. निर्धाव चेंडू.
आता जर का पाहिलं तर चेंडूला मात्र पूल हुक केलंय, एकंदरीत चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा जर का पाहिलं या धावा पूर्ण केल्या जात आहेत, या धावा पूर्ण केल्या जातात 3. या 3 धावानं धावफलक वधारतय, जाऊन पोचतंय ते म्हणजेच 15 या आकड्यावर. 58 धावेचा पाठलाग करताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता जर का पाहिला सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, कुठलंही उत्तर नव्हतं, कसं बस स्वतःला सावरलंय ते म्हणजे वेदांतनं. वेल बॉल यश, अतिशय छाप सोडले या गोलंदाजानं या षटकात आणि खास करून या चेंडूमध्ये. या चेंडूनं मात्र षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावेचा पाठलाग करताना वेताल फायर फायटर्स जाऊन पोचतोय 2 गडीच्या मोबदल्यात 16 धावा. स्कोर कार्ड झालं ते म्हणजे 16. आता समीकरण जर पाहिलं 18 चेंडू आणि 42 धावेची गरज. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 18 बॉल्स. नक्कीच जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह जोडले गेलेत या स्पर्धेकरता स्पोर्ट्स फॅमिली चॅनलच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा करूया खूप सारं स्वागत. आणि हे स्वागत झालंय, स्वागत अशा रीतीने झालंय की त्रिफळा उद्ध्वस्त केलाय वेदांत पाटीलचा आणि विशाल माथीनं इथे मात्र महत्वाचा काटा बाजूला सारलाय आणि आपल्या सामन्यात जवळजवळ आपलं अधिराज्य गाजवलंय. हिटर म्हणून त्याची ख्याती आहे या विभागात. आता मात्र त्या हार्ड हिटिंगची गरज आहे, कारण की शेवटच्या षटकात आता मात्र गरज येऊन पडलेली आहे ती म्हणजेच या संघाला. आता जर का पहिल्या चेंडूला पुन्हा लॉफ केलाय, सेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला जतीन आहे तिकडे कलेक्शन करून फेकी करतील, तो तर मात्र या 2 धावा. अतिशय योग्य रीतीनं मात्र षटक हाताळलं जातंय ते म्हणजे विशाल माचीच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सौरभ पाटील करिता. आता जर का पाहिलं मिस टाइम स्ट्रोक आहे,
चेंडू हवेत आहे, विशाल आहेत का जेलखाली? नाही, हितेश येत आहेत, करणार नाही कुठली चूक. आणखी एक विकेटचं पतन, आणखी एक धक्का आणि या धक्क्यातून मात्र अजून एक पाऊल पुढे टाकलंय, ते म्हणजेच मानव 11 आपल्या विजयाच्या दिशेनं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 150हून अधिक गावातून जोडले गेले तर नक्कीच या स्पोर्ट्स फॅमिली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि येणारे जे काही इव्हेंट आहेत ते मात्र आपण अनुभवा. अति चांगलं प्रक्षेपण या स्पोर्ट्स फॅमिली या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय या मुर्धा मोरवा राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दीपेश लाखन न्यू बॅटर मैदानाच्या आत, बॅटर क्रमांक 6. दीपेशकडे सुद्धा समता आहे. आता जर का पाहिलं डाऊन द लेग साइड, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. सफल झाले होते दीपेश आणि मात्र गोलंदाजी करताना विशालनं इरादा केला होता की यष्टांचा वेध घ्यायचा आहे, पण मात्र शेवटच्या क्षणी चेंडू डाऊन द लेग, वाईटचा इशारा. आता जर का पाहिलं अतिशय योग्य चेंडू, आता मात्र शरीराच्या दूरवर हा चेंडू हाताळण्यात आलाय. चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये, निधाव चेंडू. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत विशालच्या माध्यमातून. कुठलंही प्रत्युत्तर नाही आहे ते म्हणजे फलंदाजांकडे, कारण की ज्या प्रकारे टिचून आणि टिपून गोलंदाजी केली जाते ती म्हणजे विशाल माचीच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू जर पाहिला तर ट्रम्प लाईनच्या आतून ट्रॅव्हल होतोय. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक इथे जर का पाहिलं 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 19 धावा. 58 धावेचा पाठलाग करताना 19 धावा आणि आता जर का पाहिलं तर 12 चेंडू आणि 39 धावेची गरज. विकेट प्राप्त केले तर म्हणजे एकंदरीत गोलंदाजी दुरा त्याच्यावर होती, जी जबाबदारी होती ती मात्र योग्य रीतीने त्यांनी पार पाडले असं म्हणायला हरकत नाहीये आणि आपल्या संघाला मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले. आता मात्र आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज सुमित राऊत, पहिला चेंडू अतिशय योग्य रीतीने हाताळलाय. सुमितकडे सुद्धा अतिशय चांगला वेग आहे, टप्पा आहे आणि अनुभव सुद्धा त्याच्या पणाला आहे आणि तोच मात्र अनुभव या चेंडूवर मात्र त्यानं दाखवलाय. मैंने लगाया, छोटे बच्चे का लगाता हूँ, अभी के मैच चलते हैं उसको मैच खत्म होते ही लगाया स्टार्टिंग में ना 3-4 बार लगाया. आता जर का पाहिलं मिस टाइम स्लोक आहे, बहुमिक येत आहे जेल खाली, करणार नाही कुठली चूक आणि आता मात्र ग्रीष्म पाटील मात्र बॅक टू डग आउट.
अतिशय कमकुवत स्थितीत आता मात्र वेताल फायर फायटर्स या कमकुवत स्थितीत तारणहार कोण ठरेल, कारण की ज्या प्रकारची परिस्थिती आता मात्र मैदानाच्या आत आहे वेताल फायर फायटर्स या संघाची, कुठेतरी विचार करावा लागेल सुरुवात करताना. कुठेतरी चुकीच्या चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला गेला की काय, चुकीच्या चेंडूवर प्रहार करण्याचा विचार केला गेला की काय, हे मात्र आता शोधावं लागेल. तर मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत नीरज. आता जर का पाहिलं चेंडू वेगाने टाकला होता, पण मात्र शरीराला चेंडू ब्रश होतो. वेट फॉर द अंपायर सिग्नल. लेग बाईज आहे. येस, डेफिनेटली लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव मात्र स्कोर कार्डवर ॲड केली जाते. अडतीस धावेची गरज, 9 चेंडू. दीपेश आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, पण मात्र राहुल आहे तिकडे, करणार नाही कुठली चूक. दीपेशला मात्र तंबूत परतावं लागतंय. आणखी एक विकेटचं पतन. सेलिब्रेशनचा मौका पुन्हा एकदा मानव 11 करता. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आत नितेश पाटील, सुमित राऊत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समीकरण जर पाहिलं 8 चेंडू आणि 38 धावेची गरज. आता मात्र पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न होता, पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय योग्य रीतीनं मात्र षटक हाताळलंय सुमितनं सुद्धा. एकंदरीत गोलंदाजीची फळी जर म्हटली तर अतिशय योग्य रीतीनं काम करतंय. मग ते विशाल असू द्या, यश असू द्या, आणि आता जर का पाहिलं सुमितकडे लक्ष वेधलं तर म्हणजे ज्या वेळेला ऑप्शन करण्यात आलं त्यावेळेला मात्र आपल्याला कशा रीतीने खेळाडू निवडायचे आहेत हे मात्र अतिशय योग्य रीतीने त्यांना परिकल्पना होती. त्याच दरम्यान जर पाहिलं आउटसाईड द ऑफ झोन, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 21. अजूनही 37 धावेची गरज आहे. आता जर का पाहिलं चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केलाय, सुधीर आहे तिकडे, करणार नाही कुठली चूक. नितेशला इथे मात्र तंबूत परतावा लागेल. आणखी एक धक्का, आणखी एक विकेटचं पतन. सेलिब्रेशनचा मौका पुन्हा एकदा मानव 11 करिता. षटक हाताळताना फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केला. वेल बोल्ड सुमित. अतिशय योग्य रीतीनं गोलंदाजी, अतिशय योग्य रीतीनं दिशा आणि टप्पा, लाईन अँड लेंथ मात्र त्यानं ठेवलंय. नवीन गोलंदाजी मार्कवर करण पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेटनं.
आता जर का पहिल्या चेंडूला लॉफ करायचा होता, योग्य रीतीने चेंडू बॅटमध्ये येत नाहीये. बॅटर जर पाहिलं मैदानाच्या आत वैजा पाटील. आता जर का पाहिलं तर नोचा इशारा पंचांमार्फत. थोडीशी खराब फेकी स्वैर मारा करण पाटीलच्या माध्यमातून काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जर का पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. आणि जवळजवळ जर पाहिलं विजयाच्या उंबरठ्यावर मानव 11 इथे मात्र सवार झालाय. कारण की 58 धावेचा पाठलाग करताना कुठेतरी सुरुवात खडतर राहिली, ती म्हणजे वेताळ फायर फायटर्स संघाची. सुरुवातीच्या षटकातच अधिराज्य गाजवलं, महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला सुरुवातीला विशालनं, त्यानंतर त्याला साथ दिली यशनं, त्यानंतर मात्र जर पाहिलं सुमितनं चांगली गोलंदाजी केली. आणि तिथून मात्र जर पाहिलं तर जे पतन होतं त्यातून मात्र उभरू शकले नाही स्वतःला. आणि आता मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचले, ते म्हणजेच मानव 11. आता जवळजवळ जर पाहिलं तर फक्त औपचारिकता शिल्लक राहिले या सामन्यातील. या इनिंगमध्ये जर पाहिलं एकही षटकार अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तो षटकार मात्र वैजाच्या बॅटमधून येईल का? त्याच दरम्यान जर पाहिलं तर वाईटचा इशारा, अवांतर धाव. बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढलाय आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेटचं पतन होतंय. वैजाला ते मात्र तंबूत परतावं लागेल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या पहिल्या सामन्यात इथे मात्र जवळजवळ विजय संपादन केलंय, ते म्हणजेच मानव 11 संघाला. आता जर का पाहिलं फटका हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कॉल केला गेलाय आणि मात्र शेवटच्या चेनी करणच्या हातून हा मात्र झेल निसटला जातोय. कुठे हाताळत नाही आहे, कारण की जवळजवळ जर पाहिलं तर मानव 11ला माहीत आहे या झेलचं इम्पॉर्टन्स किती होतं, महत्त्व किती होतं. पण मात्र जीवनदान प्राप्त झाले नीरजला त्याच दरम्यान. आता जर का पाहिलं निर्धाव चेंडूने मात्र विजय संपादन केलंय मानव 11. कॉंग्रॅच्युलेशन्स टू दी मानव 11. हा एक मोठा विजय आणि एकंदरीत दारुण पराभव वेताळ फायर फायटर्सचा. तब्बल 29 धाव संख्येनं 58 धावेचा पाठलाग करताना जवळजवळ जर पाहिलं तर निम्म्या धावसंख्येने इथे मात्र पराभूत व्हावं लागले, म्हणजे वेताळ फायर फायटर्स संघाला. त्यांच्या इनिंगमध्ये जर पाहिलं रबर बॉल क्रिकेट म्हटल्यावर चौकार षटकारांची आतिषबाजी असते, पण या इनिंगमध्ये जर पाहिलं एकही बाउंड्रीज इथे मात्र स्कोर कार्डला पाहायला मिळालं नाहीये, की म्हणजे वेताळ फायर फायटर्स पुन्हा एकदा ऑनसाइडला वेगानं एक चेंडूचा खेळ संपन्न झालाय, स्कोर कार्ड झालाय तो म्हणजेच 10. आता जर का पाहिलं शॉट ऑफ पुल चेंडू पॉवरफुल जगन्नाथ यात्रा आपण जर का पाहिली ती सुद्धा सुरू आहे. आता जर का पाहिलं तर वेताळ फायर फायटर्स नक्कीच आपलं वोट स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कंप्लीट करायचं आहे. आता जर का पाहिलं पंचांचा इशारा नोचा चेंडू स्टंप.
आता जर का पाहिलं दीपक झाना उडवलाय काय फेक जाईल भौमिकच्या माध्यमातून. आता जर का पाहिलं तर पुल केलाय चेंडू निघून जाईल. इथे मात्र या दोन प्लेयर्स दरम्यान पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज दीपेश इथे मात्र चेंडूला खेचलाय. दॅट्स अ ह्यूज मॅग्निफिसंट व्ह्यू. आता मात्र चेंडू स्पॉट मध्ये आहे. भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज फ्लॅट हिट. 6 जाऊन पोसे 57 या आकड्यावर 57 रन्स ऑन बोर्ड. एक चांगल्या स्कोरच्या दिशेनं मात्र वळताना मानव 11. आता जर का पाहिलं तर चेंडू मात्र बॉडी लाईनला ब्रश केला जातोय. लाऊड अपील केली जाते पण मात्र पायचीत माची गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं पहिला चेंडू. आता मात्र एक नाव लौकिक केलंय या मुलानं विशाल माची. याला जर पाहिलं अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शेट केलंय. ते मात्र धोका होत. तो शॉर्ट पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजे अर्थातच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते मात्र जर का पाहिलं चेंडू आमच्या कॅमेरामॅनला सापडलाय पण मात्र क्षेत्ररक्षकाला नाही सापडला अजूनपर्यंत. याचा अर्थ धावा पळून पूर्ण काढल्यात त्या म्हणजे 4 आणि लिमिट आहे मॅक्स राहिलंय. एक मुवमेंट इथे मात्र कॅप्चर केले गेले. आता जर का पाहिलं चेंडू लॉफ केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि मात्र चेस केलं. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे मात्र चेस करायचा प्रयत्न होता. एज लागते आणि ते चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता जर का पाहिला सुरेख चेंडू अफलातून चेंडू फॅमिली चॅनलच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा करूया जे होत आहेत सौरभ पाटील करिता. आता जर का पाहिलं मिस टाइम स्लोक आहे. चेंडू हवेत आहे. विशाल आहेत का जेलखाली नाही. हितेश येत. आता जर का पाहिलं मिस टाइम स्लोक आहे. भौमिक येत आहे जेल खाली. करणार नाही कुठली चूक. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय पण मात्र राहुल आहे तिकडे. करणार नाही कुठली चूक. दीपेशला मात्र तंबूत परतावं लागतंय. आणखी एक विकेट. अजूनही 37 धावीची गरज आहे. आता जर का पाहिलं चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केलाय. सुधीर आहे तिकडे. करणार नाही कुठली करण पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता जर का बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढलाय आणि रनआउटच्या स्वरूपात. आता जर का पाहिलं फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॉल केला गेलाय आणि मात्र शेवटच्या चेंडी चालू असलेली मॅच परी 11 वर्सेस जय मल्हार.
टॉस विन बाय परी इलेव्हन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिला सामना बघितला आपण, 58 धावा चेज नाही करून दिला. मानविलाने अप्रतिम गोलंदाजी बघितली. विशाल, यश माची, सुमित यांची अप्रतिम